मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची नियोजित 8/11/2024ला म्हणजे परवाच्या दिवशी साधारणतः दुपारी 3 वाजून नाही 2 ही वेळ पण सांगायची. साधारणतः 2 वाजताची वेळ मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी धाराशिवच्या जाहीर सभेसाठी येणार आहेत आणि आपल्या महायुतीचे उमेदवार अजितदादा पिंगळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. या माहिती देण्यासाठी आजची खरं तर पत्रकार परिषद आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर पुढची माहिती सविस्तर आमचे नेते आदरणीय राणा आपल्याला. आपल्या सर्वांचं परत एकदा मी देखील स्वागत करतो. धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम केले ते आपल्यासमोर आणि आपल्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेसमोर मांडण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन घेतलेला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप मोठं काम महायुती सरकारच्या माध्यमातून होऊ शकले. अनेक आपले रखडलेले गेम चेंजर प्रकल्प जे होते ते मार्गी लागलेत, त्याला मंजुरी मिळाली आहे, निधी मिळाला आहे, काम सुरू झालंय. आणि या बाबतीमध्ये मला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोहोचवायचंय की जे विषय आपल्यासाठी जिल्हा म्हणून महत्त्वाचे आहेत, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये वृद्धी करण्याच्या अनुषंगाने, आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने जे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत, अनेक वर्षांपासून ज्याच्यावरती काम चालू होतं, असा एक प्रकल्प आता मार्गी लागतोय. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये नवीन महायुती सरकारच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण तर होतीलच, परंतु आपल्या जिल्ह्याचा आर्थिक कायापालट करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी घेतलाय. दररोज एक असं गेम चेंजर प्रोजेक्ट प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती द्यायचं ठरवलंय. आज कौडगावच्या MIDCच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की अनेक वर्षांपूर्वी 2,500 एकरवरती कौडगाव आणि बार्शीचा काही भाग असं आपण MIDC इंडस्ट्रियल एरिया प्रस्तावित केला होता. बार्शीतल्या 1000 एकरच्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा विचार तिथल्या शेतकऱ्यांचा झाल्यामुळे ते 1000 एकर वगळण्यात आले आणि आपल्या धाराशिव तालुक्यातल्या कौडगाव या गावात जो भूभाग आहे तो साधारण 1,500 एकरचा भूभाग आपण या कामासाठी घ्यायचं ठरवलं. त्याचं भूसंपादन झालं. तिथे पहिला प्रकल्प जो कार्यान्वित झालाय तो 50 मेगावॉटचा 250 कोटी अंदाजे किमतीचा सोलरचा पॉवर प्रोजेक्ट आहे. सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प जो महाजेनकोने सुरू केलेला आहे. हा प्रकल्प जो आहे त्याला मान्यता 2019 मध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि बावनकुळे साहेब हे ऊर्जा मंत्री असताना देण्यात आली. त्याचं काम पूर्ण होऊन तो प्रकल्प आता कार्यान्वित आहे हे मी आपल्याला आधीच सांगितलं. याच्या व्यतिरिक्त 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाजनादेश यात्रेच्या दरम्यान धाराशिवला आलेला असताना त्यांनी कौडगावला टेक्निकल टेक्सटाईल पार्क केला जाईल हे जाहीर केलं होतं. त्यांच्या सहकार्याने CEO MIDC यांना या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि KPMG नावाची एक कन्सल्टन्सी फर्म आहे, मल्टीनॅशनल फर्म आहे, त्यांना ते काम देण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी अहवाल जो आहे तो तयार केला. महायुतीचं सरकार परत आल्यानंतर हा प्रकल्प जो आहे तो पुढे नेण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं. त्याविषयी पुढाकार घेण्यात आला आणि विधानसभेमध्ये आपले आत्ताचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी जाहीर केलं की MIDCच्या माध्यमातूनच आता कौडगावला धाराशिवला टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार. त्या अनुषंगाने साधारण 100-125 कोटीचा पहिला
मूलभूत सुविधांचा अहवाल तयार करण्यात आला, त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आणि 24 कोटीच्या रस्त्याच्या कामाची निविदा आता काढण्यात आलेली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट आहे की किमान 10,000 तरी रोजगार निर्मिती व्हावी, 10,000 मुलांना मुलींना तिथे नोकरी उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने नियोजन आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये वगैरे बोलणं, चर्चा झालेली आहे. महत्त्वाचा याच्यातला मुद्दा असा आहे की आपल्याला अँकर युनिट आणायचं आहे आणि येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून इथे ज्या सवलती टेक्निकल टेक्सटाईल म्हणून, पॉलिसी म्हणून जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीने मराठवाड्यात ज्या सवलती दिल्या जातात, याच्यामुळे स्वाभाविकपणे मोठे उद्योग इथे आकर्षित होणार आहेत. तर आपल्याला आज मला हे सांगायचं आहे, महायुतीच्या वतीने सांगायचं आहे की आपल्या धाराशिवची आर्थिक परिस्थिती, दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने इथे उद्योग यावे, यासाठी हे 1,500 एकरचं भूसंपादन करण्यात आलं. ती जागासुद्धा अशी आपण ठरवली जिथनं रिलायन्सची गॅसची लाईन चालली आहे. आपल्या उजनीवरनं येणारी पाण्याची जी पाईपलाईन आहे ती देखील या भागातनं आहे आणि त्याचबरोबरीने हाय टेन्शनची लाईन पण आहे. त्यामुळे वीज, गॅस आणि पाणी हे उपलब्ध होतंय. आता महायुती सरकारने समोरचा जो रस्ता आहे कौडगावकडनं जाणारा बार्शी धाराशिवचा, याचं काम देखील आता हाती घेतलंय, त्याची आपल्याला कल्पना आहे. तर मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या कौडगावच्या MIDCच्या माध्यमातून टेक्निकल टेक्सटाईल्स हा जो नवीन आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे उद्योगातला, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आता इम्पोर्ट होतं. आपण बरंचसं टेक्निकल टेक्सटाईल आयात करतो. अनेक परदेशातल्या कंपन्या इथे उद्योग टाकायला तयार आहेत, कारण आयात केलेल्या मालावरती सध्या कर लागतो. तोच माल जर त्यांनी भारतात उत्पादित केला म्हणजे अगदी आपलं अस्थिरीकरणाचा शेततळ्याचा जो प्लास्टिक असतो ते प्लास्टिक असेल किंवा मल्चिंग पेपर असेल किंवा पॉलीहाऊसचे लागणारं प्लास्टिक असेल, बुलेट प्रूफ वेस्टमध्ये लागणारं केवलार असेल, असे अनेक मुद्दे आहेत ज्याला प्रचंड वाव आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे एका निर्णायक टप्प्यापर्यंत हा प्रकल्प आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये इथे प्रत्यक्षात उद्योग आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचं आमचं उद्दिष्ट आहे. महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात केलंय, त्याची माहिती अगदी डिटेलमध्ये आपल्याला देण्याचं आम्ही ठरवलंय, जेणेकरून विकासावर बोलू ही जी आमची संकल्पना आहे आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महायुती म्हणून, ती पुढे नेण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आपले काही प्रश्न असतील कृपया विचारावे आपण. माझी विनंती आहे की रोज आपण एक विषय घेऊ. आज नाही घेतलं मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण डिटेल्स जे आहेत ते आपण नंतर घेऊ. तुम्ही रेल्वेचं जे म्हटला, रेल्वेच्या बाबतीमध्ये ओरिजिनल उद्दिष्ट 60 महिन्याचं होतं, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करून आता 30 महिन्याचं केलंय. आणि दुसरं काय होता प्रश्न आपला? कृष्णा मराठवाड्याचं जे पाणी येणं अपेक्षित आहे रामदऱ्यात, ते डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. ते मी आधी आपल्याला सांगितलेलंच आहे. मुख्यमंत्री महोदय परवा दिवशी येणार आहेत. परवा दिवशी दुपारून मल्टीपर्पज घेऊन. नाही, आता सध्या मुख्यमंत्री महोदयांची परवाची सभा एवढं आपलं फिक्स्ड आहे. बाकी जसं ठरेल तसं कळून आपल्याला. सॉरी, तिन्हीकडे आहे. आम्ही आता इथे आपल्याला याची माहिती देतोय. परांड्यालाही असणार आहे आणि उमरग्यालाही असणार आहे. त्याचे टायमिंग्स संबंधित आमदार महोदय देतील. आम्ही धाराशिवचं फक्त आपल्यापर्यंत पोहोचवतोय, ते त्यांच्या नियोजनाप्रमाणे कळवतील. आता विनंती आम्ही वेगवेगळी केलेली आहे. कोणाला काय स्लॉट मिळेल मला अजून नाही कल्पना, पण कन्फर्मेशन आलं की लगेच आपल्याला कळवू आम्ही. 50 मेगावॉट 50 मेगावॉटचं आहे. अंदाजे 250 कोटीची गुंतवणूक झाली आहे आणि महाजेनकोच्या मालकीचा आहे. BHEL ने तो प्रोजेक्ट मोस्टली कार्यान्वित केला आहे. टेक्निकल टेक्सटाईलमध्ये 3 प्रकार असतात. एक जे असतं ते रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्त्र निर्मिती. दुसरं जे असतं ते प्रोसेसिंग
म्हणजे त्या वस्त्राला काहीतरी वेगळे गुणधर्म उपलब्ध करून देणं, त्या अनुषंगाने काम केलं जातं. आणि तिसरं जे आहे ते ॲक्च्युअल गारमेंट म्हणजे शर्ट पॅन्ट जे असेल त्याची निर्मिती. तर हे तिन्ही विषय जे आहेत ते आपण घेतोय. त्याच्यामध्ये मेडिकलचा खूप मोठा आपल्याला काम करायला वाव आहे. मेडिकलचं म्हणजे अगदी डायपर्सपासनं सॅनिटरी नॅपकिन्सपासनं जे आपण कोविड काळामध्ये बघितलं, PPE किट्स वगैरे, हे सगळं टेक्निकल टेक्सटाईल आहे. त्याच्यावरती आपण भर देणार आहे. आणि डिफेन्स रिलेटेड पण काही विषय आहेत. आता टेक्निकल टेक्सटाईलमध्ये सेक्टर्स जवळजवळ 14 आहेत. 14 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत असताना काही मॅनपॉवर, काही मनुष्यबळ जे आहे ते आपल्याला खूप उच्च शिक्षित लागेल, खूप ट्रेंड लागेल. दुसरं जे आहे ते जनरल लागेल, जनरल ज्याला आपण प्रशिक्षण देऊन चालू शकेल. आणि तिसरं जे आहे ते अनस्किल्ड लागेल. तर तिन्हीचा विचार केला. आपला एक त्याच्यामध्ये ॲडिशनल विचार हाही आहे की रेल्वेचा ट्रॅक जो साधारण 16 किलोमीटर आहे, तो ट्रॅक पण या MIDC एरियापर्यंत आणायचा, जेणेकरून माल वाहतूक जी आहे ती डिरेक्टली कंटेनर लोड करता येईल. ट्रेनमध्ये लोड करून सरळ JNPTला किंवा पोर्टलाही पाठवता येईल, असे त्याच्यात नियोजन आहे. 1000 एकर हे बार्शी तालुक्यातलं होतं. तिथल्या शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा होती ती कदाचित नियमाप्रमाणे आपल्याला पूर्ण करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे 2-3 वेळेस चर्चा झाल्या, त्याच्यामधनं योग्य मार्ग निघाला नाही आणि आपल्याला कुठली जबरदस्ती वगैरे करायची नव्हती, त्यामुळे तो विषय आपण सोडला. कैलास पाटील साहेबांनी जे महाविकास आघाडीच्या कामाला स्थगिती दिली म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर दादाच्या माध्यमातून, सावंत साहेबाच्या माध्यमातून पाठपुरावा करून जे कामं मंजूर होऊन आले, तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की कैलास पाटलांचं सवय कशी आहे त्यांची, की जे झालं त्याचं क्रेडिट घ्यायचं आणि जे त्यांच्याच्यानं होत नाही ते दुसऱ्यावर ढकलायचं. आता विनंती आहे, काय होते आपल्या प्रेसचं फ्लेवर दुसरीकडे चाललंय. ते आपल्याला प्रेस म्हणजे आमची विनंती काय आहे की आज महायुतीने केलेलं काम जे आहे ते जनतेपर्यंत पोचवावं. एक मिनिट, आपल्या जिल्ह्याची गरज काय आहे? आपल्या जिल्ह्याची गरज शाश्वत पाणी आहे. आपल्या जिल्ह्याची गरज काय आहे? रोजगार निर्मिती आहे. कुरघोड्या जे करायच्या आहेत, कुरघोड्या करणं आणि त्याच्यातच आपण सगळ्यांनी आनंद मानणं, याच्या थोडंसं पलीकडे आपण जावं, ही आपल्या सर्वांना विनंती आहे आमची. वेगळे सर वेगळी प्रेस घेतील ना. आजचा मुद्दा जो आहे, माझी परत आपल्याला विनंती आहे, प्रेस जी आहे ती इंट्रोडक्शनची प्रेस होती, CM साहेबांच्या कार्यक्रमाची प्रेस होती, आणि महायुतीचं जे मत आहे की आपण आपल्या जिल्ह्यातल्या राजकारणात सकारात्मकता आणूया. एकच मिनिट, आपल्या जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मकता आणूया. ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याच्यावरती बोलू ना आपण. जे निरर्थक आहे, ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत, आरोपात प्रत्यारोप जे आहे, त्याच्यामध्येच आपण धन्यता जर मानायला लागलो तर जनता जी आपल्याला निवडून देते, ज्याच्या अपेक्षा आहेत की आपल्याकडनं काहीतरी त्यांचं भलं व्हावं, त्याच्याकडे दुर्लक्ष जे होतंय. त्यामुळे आमची विनंती आहे की थोडा फोकस जो आहे तो या विषयावरती असावा. बोललो मी ह्या विषयावर, बोलूया आपल्याला. नाही, हे मुद्दे जे आहेत ना, आपण ह्यांना कधी भेटू शकता सगळे. तुमची इच्छा असेल त्याच्यावरती सेपरेट पत्र हा, सेपरेट घेऊ, सेपरेट. बरेच आहेत, बरेच. नाही, माझी विनंती काय आहे की आम्ही एकदम आज सांगण्यापेक्षा रोज एक घेऊ ना. नाही, उद्योगाच्या बाबतीत सुद्धा काही इतर प्रकल्प आहेत ज्याच्या बाबतीत आपण भरीव काम केलंय. म्हणजे आता एक कौडगावचं जसं एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे, तसे आपले इतरही गेम चेंजर प्रोजेक्ट्स आहेत. एकापेक्षा जास्त आहेत MIDC. जे काम झालंय ते आपल्या समोर आम्ही मांडू ना. आणि नक्कीच एकापेक्षा जास्त आहे आणि वेगवेगळ्या भागात आहे. असं नाही की सगळंच मर्यादित 1 किंवा 2 तालुक्यात आहे. आम्ही सगळीकडेच करायचा प्रयत्न करतोय. आपल्याला प्रोजेक्ट जे घ्यायचे आहेत ते आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्या अनुषंगानेच घ्यायचे आहेत. आणि शेवटी कोणी गुंतवणूक करत असला तर सगळं खातरजमा केल्याशिवाय तो बिलकुल येणार नाही. आपण 2 MLD पाणी जे आहे ते उजनीमधलं आधीच रिझर्व्ह केलं होतं. MIDCने त्यासाठी डिपॉझिटचे पैसे नगर परिषदला भरले होते. तेवढं पाणी लागेल असं मला वाटत नाही, पण गरजेनुसार ठरवू आपण.
त्याच्याबद्दल आपण इंडिपेंडेंटली बोलू, परंतु धाराशिवची पाणी पुरवठ्याची जी योजना आहे, त्याच्यामध्ये आम्ही खूप जाणीवपूर्वक वेगळं नियोजन केलंय. येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही सांगू आपल्याला. खूप विचारपूर्वक केलंय. जे आमचं मूळ उद्दिष्ट आहे की धाराशिव शहरामध्ये दररोज पाणी मिळावं आणि 24/7 मिळावं, त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला सगळ्या डिटेल देऊ. त्याचं प्लॅनिंग केलंय आपण. हो. नाही नाही चालू आहे ना तो प्रोजेक्ट. नाही मी परत एकदा रिपीट करतो. ती जी जागा आहे कौडगावची, तिथनं 3 महत्वाच्या गोष्टी चालल्यात. एक म्हणजे उजनीवरनं येणारा पाण्याची पाईपलाईन, दुसरं म्हणजे रिलायन्सची गॅसची पाईपलाईन. प्रोजेक्ट नाही, गॅसची पाईपलाईन जी चालली आहे ना, चालू आहे. परत रिपीट करतो, गॅसची पाईपलाईन जी धाराशिववरनं बार्शीला चालली आहे, ती पाईपलाईन वाहिनी जी आहे ती आपल्या एरियामधनं चालली आहे. म्हणजे आपल्याला उद्या जर गॅस पाहिजे असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या तिथे उपलब्ध होईल. आणि तिसरा मुद्दा आहे तो हाय टेन्शन लाईन, उच्च दाबाची विजेची लाईन जी आहे, टॉवर लाईन, ती चालली आहे. असा विषय होता. तर दादाने सांगितल्याप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावरच आमची निवडणूक राहणार आहे. फक्त संपर्कात आहे, लग्नाला जातो, बारशाला जातो हा विषय नाही. तर विकासाचे आपल्या या 5 वर्षामध्ये जो या मतदारसंघाचा विकास पूर्णपणे थांबलाय म्हणण्यापेक्षा या मतदारसंघाचा पूर्णपणे भ्रमनिरास झालाय धाराशिव कळंब मतदारसंघाचा, ते मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाणार. हा विकास आणि विकास म्हणजे काय की आपल्या ह्या धाराशिव मतदारसंघामध्ये एखादा मोठा कुठला प्रोजेक्ट ह्या 5 वर्षात आला का हे तुम्ही सांगा. अगर आज धाराशिव शहराची रस्त्याची काय अवस्था झाली, तुम्ही कळंब तालुक्यात या, कळंब तालुक्यातले जे गावाला जोडणारे रस्ते त्या रस्त्याची काय अवस्था आहे. त्यांना मांडू द्या ना. तुम्ही त्याची प्रेस वेगळी घ्या ना, आमचा फोकसच जाईल. काय म्हटलं? नाही ऐका ना प्लीज. मी नेहमी नॉर्मली एवढं प्लीज प्लीज म्हणत नाही. एकच आहे. नाही एक मिनिट ज्या उद्देशानं पत्रकार परिषद एक सेकंड. नाही कळमलं नाही हो. नाही आपण काय करू शकतो या बाबतीत वेगळी प्रेस घेऊन आपण उद्या ठेवू. तुम्ही उद्या जर शेड्यूल करायची असेल तर आपल्या उमेदवारांची उद्या आपण वेगळी प्रेस घेऊ. आज म्हणजे माझी परत एकदा आपल्याला विनंती आहे. काय व्हायला लागलंय आपल्या जिल्ह्यामध्ये, आपण फोकस लूज करतोय. जनतेला आदरणीय आपले जे सन्माननीय मतदार आहेत त्यांना काय पाहिजे हे राहते बाजूला, आणि आपण वेगळंच त्यांना देतोय आणि सवंग लोकप्रियतेसाठी कोणी काही बोलतं आणि ती हेडलाईन होते. जे वास्तव आहे, जे खरंच करणं गरजेचं आहे लोकशाही म्हणून किंवा आपल्या भागाच्या विकासासाठी म्हणून, जे आपल्याला करायला हवं, ज्या बाबतीत खरं तळमळ पाहिजे, ज्या बाबतीत पाठपुरावा पाहिजे आणि ज्या बाबतीमध्ये आपण यश मिळवायला हवं, ते थोडंसं बाजूला राहायला लागलंय. त्यामुळे आपल्याला मी विनंती करतोय की फोकस आपण याच्यावरती करावा की काय काम केलं. आम्ही सांगतोय आम्ही काय काम केलं. एकदा आपण विकासावर बोलू, जे मी म्हणतोय ते त्यासाठी म्हणतोय. बाकी सगळं बोलायला काय आपल्याकडे आहे ना वेळ. नाही आजची प्राथमिक पत्रकार परिषद फक्त माझ्या परिचयाची होती आणि मी या मतदारसंघात काय करावं लागेल काय नाही, या मतदारसंघातल्या कुठल्या अडचणीत, त्या गोष्टीवर सध्या मी म्हणजे लोकांकडून हे घ्यायला लागलोय आणि ती तयारी करून तुम्ही म्हणला तर मी आज दिवसभरात त्याची पूर्ण ही करून तुमच्या पुढे मांडेल. मी आज फक्त माझा इथं परिचय करून देण्यासाठी आलो. माझ्याकडे काय विजन आहे म्हणल्यावर मी जर उद्या म्हणलं मी कळंबला विमानतळ मंजूर करेल तर ह्याच्यात काय अर्थ नाही आणि ते त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक नाही. काहीतरी सवंग लोकप्रियतेसाठी बोलणार नाही. माझ्याच्यानं जे होईल आणि ज्या गोष्टीची मूलभूत गोष्टीची गरज आहे ह्या मतदारसंघात, त्या गोष्टीसाठी मी लोकांकडून, आमच्या जवळच्या आणि काही जे ह्याच्यामध्ये जाणकार आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यायलो की आपण जे करू शकतो, म्हणजे थोडक्यात आपला जाहीरनामा काय असेल त्याची माझी तयारी झाल्यावर मी बोलल ना तुम्हाला.
कळंब तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत. आता साहेब त्याच्यावर मी सेपरेट तुम्हाला बोलल म्हणल्यावर मी सांगतो. मी कळंब तालुक्यातल्या सगळ्या समस्या मला माहित आहेत. रोजगाराचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत.